सगळे भेटायला आले. भेटायला आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, तुम्ही आपसात चर्चा करा. आपसात पहिल्यांदा जुळतंय का बघा. एक सगळ्यांनी म्हटलं होतं, एकमेकाला विश्वास द्या की भारतीय जनता पक्षाच्या विरोधाच्या आघाडीबरोबर आपल्याला जायचं आहे. हा विश्वास एकमेकाला दिलात तर पुढची चर्चा होऊ शकते. म्हणून आज नो बातमी, गोड बातमी असेल किंवा कडवट बातमी असेल ती उद्या 11 वाजता मी आपल्या सगळ्यांना सांगतो. पली जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत पुढं काहीच होत नाही. त्यांच्याकडे संख्याबळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचं संख्याबळ त्यांच्याकडे आहे, तुमची मदत पाहिजे एवढंच आहे त्यांच्याकडे. असं काही आमचं बोलणं झालेलं नाही. त्याच्यामुळे असं जे बोलणं झालं ते मी आपल्या पुढे मांडले. अपक्ष उमेदवाराला काही तुम्ही आश्वासन दिलं आहे का? आशिष पवित्रकरांना आश्वासन दिलं आहे, आश्वासन दिलेलं आहे का काही की जर समीकरण पूर्ण जुळलं, बहुमताचा मॅजिक आकडा जुळला तर मोठं पद मिळेल, असं कोणालाच आम्ही शब्द दिलेला नाही. राज्यामध्ये मी इलेक्शनच्या अगोदरही म्हणालो होतो आणि आत्ताही पुन्हा तेच रिपीट करतोय की कोण कसा फिरेल आणि कोण कसा पाठिंबा देईल हे जज करणं कठीण आहे. मनसेने एकनाथ शिंदेला पाठिंबा देणं, मी त्याच्यामध्ये असं गृहीत धरून चाललोय की इंडिकेशन एक आहे की त्याही आघाडीत काही खरं नाही. आमच्या पक्षाचे असणारे फारुख अहमद यांनी एक महत्त्वाची बातमी पसरवली, म्हणजे त्याच्यावरती आणि ते ठाम होते की मिश्रा नावाची असणारी व्यक्ती ही उद्धव ठाकरेला नंबर 1 आणि नंबर 2च्या वतीने भेटली. आता ही आमच्या फारुख अहमदला मिळालेली माहिती खरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. याचं कारण की मनसे आता वेगळं जायला लागले, युतीमध्ये दरार आले असं दिसतंय. शादी एक से प्यार दूसरे से असं जर होणार असेल तर ती शादी कशी टिकणार. एमआयएम सोबत भाजप सोबत युती केली नगरपालिकेमध्ये. मी तुम्हाला म्हटलं नाही का की पुन्हा रिपीट करतो की वेड्या वाकड्या युत्या झाल्या तर आश्चर्य मानू नका. मी त्यावेळेस म्हणालो होतो इस सियासी समीकरणों में सहमति से ही बहुमत की ओर जाते हो ना, बिना सहमति से बहुमत होता ही नहीं है. एक शेवटचा प्रश्न मला हा माझी एक ऑफर आहे त्यांना, RSS रजिस्टर करा, आखे प्रश्नच मिटतात. काल विजय अग्रवाल बोलले की एमआयएम आणि जे म्हणूनच मी म्हणालो ना की जे काही BJP बरोबर जाण्याच्या वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या अडथळे आहेत त्या अडथळ्याचं एकच आहे की RSS याचं अधिकृतरित्याने लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन व्हावं. लेबर कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल
तर पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली रजिस्ट्रेशन व्हावं. पब्लिक ट्रस्टखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं. ते कोऑपरेटिव्हच्या कायद्याखाली रजिस्ट्रेशन होत नसेल तर राजकीय पक्षाच्या नावाखाली ते रजिस्ट्रेशन व्हावं. पण कुठेतरी रजिस्ट्रेशन व्हावं, एवढीच फक्त सगळ्या पक्षाची मागणी आहे. एक आहे की तुम्ही ज्या प्रकारे मागे म्हटलं होतं निवडणुकीच्या पूर्वी तुमचा जेव्हा मॅनिफेस्टो झाला होता त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की शहराला जर गटरगंगेपासून वाचवायचं असेल तर भाजपला दूर ठेवा. तेच समीकरण आता जुळते आहे का, त्याच्या पद्धतीने जुळते आहे का, म्हणून तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलेले आहेत का सर्वे? ते दुर्दैव मी असं म्हणेन की स्वच्छता शहरामध्ये राहणाऱ्या माणसांनी अस्वच्छतेकडे जाण्याचं मतदान केलं आणि अस्वच्छतेकडे राहणाऱ्या मतदारांनी स्वच्छतेकडे जाणाऱ्याकडे मतदान केलं. त्याच्यामुळे हे आता उद्याचं सरकार जर आलं तर त्या पद्धतीने असताना मला वाटतं स्वच्छता आणि अस्वच्छता बघावी लागेल की काय अशी परिस्थिती आहे. दिला पाहिजे ती प्रक्रिया मला वाटतं सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणून कदाचित आज संध्याकाळची बैठक होईल किंवा उद्या सकाळची होईल. पण 11 वाजल्याच्या आतमध्ये मी त्यांना हे सांगितलेलं आहे की आपण निर्णय घेऊन मोकळा पाहिजे की एकत्र बसतोय की वेगळं बसतोय. वंचितचा कोणाचाही होऊ शकतो. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कोणाचाही महापौर होऊ शकतो. सर काँग्रेसच्या अकोले मी असं म्हणेन की त्यांच्या ज्या लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशनला धरून त्यांनी योग्य निर्णय घेतला असं मी त्या ठिकाणी मानतो. सकारात्मक मी काय म्हणालो 11 साडे11 वाजता मी सगळ्यांनी निमंत्रण प्रेसला दिलेलं आहे. त्या दिवशी गुड चर्चा असेल तर गुड बातमी सांगेन, बॅड बातमी असेल तर तीही सांगेन, दोन्ही सांगेन.